सुट्टी होती म्हणून दाढी आणि हेअर कटिंग करून घेतलं मित्रांनो. कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा. त्यानंतर वैरण आणण्यासाठी मला मळ्यात जायला लागलं. भावाचा फोन आलता, बाबा कांड्या गोळा करून ठेवलो आहे. खूप दिवसानंतर मळ्याला भेट दिली. तर इथला ऊस कटिंग होऊन गेला आहे आणि इथल्या पडलेल्या कांड्या गोळा करून आणायच्या होत्या. ही बघा आमचीच जनावरं मळ्यात हिंडायला आलेली आईसोबत. हे आमचं खूप जुनं असं आंब्याचं झाड आहे. खूप वर्षापूर्वीचं. आम्हालासुद्धा माहिती नाही कधी लावलं आहे, कोणी लावलं आहे ते. आणि ही बघा मळ्यातील विहीर. खूप दुरावस्था झाली आहे. खूप दिवसानंतर मळ्यात गेलतो, त्यामुळं हिरवळ झाडी बघून खूप बरं वाटलं. भाऊसुद्धा होता सोबत. काम झालं आणि घरी निघालो. हा आहे आमचा मळ्याचा रस्ता. घरात आलो तर ताप आला म्हणून आधी दांडी मारलेली बघा शाळेला. आता बघा आरूचं नाटक. लिवायचा काय मग मार खा जरा आता मार खा. संकष्टी असल्यामुळे तारवाळ्यातील गणरायाचं दर्शन घेतलं आणि घरामध्ये सुद्धा आमचा वर्षभराचा गणपती असतो.